भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती, एकच गाणे, भारत आमचा देश. आदरणीय, आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे वैद्यकीय अधीक्षक माननीय विश्वेश कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण झेंडावंदन साजरा केलेला आहे. त्यानंतर आपण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व्यसनाधीनता या विरोधात शपथ घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा 1947 साठी स्वतंत्र झालेला आहे आणि ह्या स्वातंत्र्य मिळवताना कित्येक आपली क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर यांनी देशासाठी प्राणपणाने आपलं बलिदान दिलेलं आहे. तर आत्ताच जेव्हा माननीय अधीक्षक साहेब आणि आपले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी ज्यावेळेस फुलं अर्पण करत होते त्यावरून मला एक प्रसंग आठवला की ज्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे जेव्हा फासावर जाणार होते आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं तेव्हा जेलरने त्यांना शेवटची इच्छा विचारली. तेव्हा ते म्हणाले की आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या, आम्हाला व्यायाम करू द्या. ते म्हणाले काही दिवसातच तुम्ही फासावर जाणार आहात तर व्यायामाचं साहित्य कशाला अपेक्षित आहे आपल्याला. तर त्यांनी म्हणाले की ही भारत माता आहे आणि आम्ही देवता म्हणून आम्ही हिचं पूजन करतो आणि जी काही फुलं आम्ही देवतांना अर्पण करतो ती सशक्त, बलवान, सुंदर, ताजी तवानी अपेक्षित आहेत. तर आम्ही जे सुखदेव, राजगुरू आणि जे आपले क्रांतिकारक आहेत तर ते एक प्रकारचे फुलंच आहेत आणि जेव्हा आम्ही त्याला भारत मातेसाठी प्राणत्याग देऊ, अर्पण होऊ, तेव्हा आम्ही सुद्धा सशक्त आणि बलवान असलं पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्या काळी धारण केलं. म्हणूनच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारचं कसूर न करण्याचा निर्धार हाच खरा आपण अशा देशभक्तांना, स्वातंत्र्यवीरांना आपण करणं हीच खरी श्रद्धांजली आहे. जाताना ते नेहमी म्हणत होते की सरणावरती आज आमुचे पेटताच प्रेते, या ज्वालेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते. त्यामुळं अजूनही आपल्याला आपले जे काही देशभक्त आहेत ते आव्हान करतात कि आए कोई साथ ना आए, वीरो आगे बढ़ते चलो, आत्मदीप हो अंधकार से लड़ते लड़ते सदा जलो, अगणित दीप जलेंगे ऐसे तमस एक दिन भागेगा, पौरुष की आहुति से इस देश का भाग्य जागेगा. तर या पद्धतीने आपण कमीत कमी आरोग्य विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून हा आरोग्य समाज एक आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं भांडवल आहे अशा प्रकारचा विचार करून आपण एक आज शपथ घेऊयात. तर शपथला मी सुरुवात करतो त्यामागे आपण म्हणावं, तंबाखू जर्दा खर्रा, तंबाखू जर्दा खरा, तसेच विडी, सिगारेट, ई हुक्का यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझी आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र या देशाला तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. भारत माता.